विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर जे विदर्भ IAS अकॅडमी आहे, जे सागर सरांची आहे, तर त्यांनी काय केलं आहे तर 2011 पासून ते 2024 पर्यंत MPSCचे सर्व PYQ आहेत ते सर्व वन लाईनर स्वरूपामध्ये नोट्स इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बुक तयार करण्यात आलेली आहे। तर यामध्ये हे सिंपल कॉपी आहे, म्हणजे यामध्ये फक्त डेमो म्हणून दाखवलेला आहे। तर यामधील जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे इतिहास विषयाचे, तर ते आपण यामध्ये रिवाइज करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या एक्झामला पण उपयोगी ठरेल। जर तुम्हाला जे हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता, इतर बुक स्टॉलला किंवा ॲमेझॉनला वगैरे सुद्धा उपलब्ध असेल। तर बघा यामध्ये कोणत्या प्रश्नांचा किती समावेश आहे हे सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे। जसं महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरण यांचे किती PYQ संख्या आहेत हे यामध्ये दिलेली आहे। तर यामध्ये कोणत्या पेपरचा समावेश आहे 2011 ते 2023 पर्यंत ते यामध्ये दिलेलं आहे। सगळं मी वाचत नाही, कारण हे आपल्याला महत्त्वाचं नाही आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचे असेल तर घेऊ शकता। यामध्ये फक्त PYQ जे आहे 2011 पासून तर 23 पर्यंत ते वन लाईनर स्वरूपात, म्हणजे फास्ट रिव्हिजन करता येईल, शेवटच्या घडामध्ये रिव्हिजन करता येईल अशा पद्धतीचे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे। तर चला, जे महत्त्वाचे आहे ते आपण रिवाइज करून घेऊया। तर बघा हे यामध्ये जे प्रश्न आहेत, आता महाराष्ट्राचा इतिहास आहे, तर महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे आतापर्यंत आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते वन लाईनर स्वरूपामध्ये सरांनी, म्हणजे असं नोट स्वरूपामध्ये करून दिलेलं आहे। तर बघा, राजश्री शाहू महाराजांवर खूपदा प्रश्न विचारले जात असतो, तर आपण ते रिवाइज करूया। राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे काय होते तर घाटगे हे राजश्री शाहू महाराजांचे काय होते तर मूळ घराणे होते। राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते तर घाटगे हे होते, लक्षात ठेवायचं। त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण हे राजकोट येथे झाले, हे आलेले प्रश्न आहेत। आर्य समाज या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता, कोणत्या संघटनेचा तर आर्य समाज या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता। यामध्ये अजून दुसरे प्रश्न तयार करायचे की आर्य समाजची स्थापना केव्हा झाली, मग आर्य समाज कोणाचा आहे हे सर्व लक्षात ठेवायचं। तर बघा, त्यानंतरचा प्रश्न म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केलेले आहे। शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये अस्पृश्यता आणि जातीभेद निवारण या सुधारणा घडवून आणल्या। भारतामध्ये होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय राजश्री शाहू महाराज यांना दिले जाते। राजश्री शाहू महाराजांनी दाचीपूरजवळ भोगावती नदीवर धरण बांधले। राजश्री शाहू महाराजांनी दाचीपूरजवळ भोगावती नदीवर धरण बांधले। त्यानंतरचा प्रश्न, राजश्री शाहू महाराजांनी 1917 साली कोल्हापूर संस्थानात देखील अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती। कुठं? कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर संस्थानात काय तर अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती। कोणी? राजश्री शाहू महाराजांनी। केव्हा? 1917ला। त्यानंतरचा प्रश्न, 1920 मध्ये माणगाव येथे अस्पृश्यता परिषद राजश्री शाहू महाराज यांनी भरवली होती। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की 15 एप्रिल 1920 रोजी शाहू महाराजांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची उभारणी म्हणजे पायाभरणी केली होती। किंवा 15 एप्रिल 1920ला कोणी? शाहू महाराजांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून सदाशिवराव बेनोडीकर यांना नेमले। शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले तर सदाशिवराव बेनोडीकर यांना नेमले। त्यानंतरचा मुद्दा आहे की राजश्री शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव बांधला। महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला तर राजश्री शाहू महाराजांनी। कशासाठी तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी। त्यानंतरचा मुद्दा, राजश्री शाहू महाराजांनी 27 जुलै 1918 रोजीच्या आदेशाने
मांग, रामोशी, बेरड गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केली. त्यानंतरचा मुद्दा मिस लिट्स यांच्यानंतर शाहू महाराजांनी रखमाबाई केळकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. कोणाची? रखमाबाई केळकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. कोणानंतर? मिस लिट्स यांच्यानंतर शाहू महाराजांनी रखमाबाई केळकर यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, राजश्री शाहू महाराजांनी छात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. कोणाची? सदाशिव लक्ष्मण पाटील. काय? तर छात्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांनी सदाशिवराव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक केली. त्यानंतरचा मुद्दा आहे की पाटील स्कूल, तलाठी स्कूलची स्थापना शाहू महाराजांनी केली. हे आलेले प्रश्न आहेत, ते नोट स्वरूपात देण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजाला आश्रय दिले. सत्यशोधक समाजाला केव्हा? तर 1911 मध्ये शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला आश्रय दिला. भारतामध्ये देशातील कोल्हापूर संस्थानात प्रथमतः सर्व जाती धर्मातील मुलांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली. शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग म्हणजेच काय? तर वसतिगृह आहे. राजश्री शाहू महाराजांनी नैतिक आणि आर्थिक पाठबळ दिलेले वृत्तपत्र कोणते? ते विजयी मराठा, दिनमित्र आणि तरुण भारत. हे जे वृत्तपत्र आहे ते नैतिक आणि आर्थिक पाठबळ या वृत्तपत्रांना शाहू महाराजांनी दिले. त्यामध्ये कोणतं आहे? विजयी मराठा, दिनमित्र आणि तरुण मराठा हे आहेत. त्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, शाहू महाराजाबद्दलच आहे. भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक मानले जातात. कोणाला? तर भारतीय विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक कोणाला मानलं जातं? तर राजश्री शाहू महाराजांना भारतीय विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक म्हटलं जातं. राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह म्हणजे मराठा बोर्डिंग होय. पहिले वसतिगृह राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? तर मराठा बोर्डिंग हे आहे. त्यानंतर मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी काढली होती. तर लक्षात ठेवायचं, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी कोणासाठी काढली होती? तर अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय शाहू महाराजांनी घेतला. केव्हा? तर 1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला? तर शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी 1920 मध्ये हुबळी येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे ते अध्यक्ष होते. शाहू महाराज जेव्हा 1920 मध्ये हुबळी या ठिकाणी ब्राह्मणेतर सामाजिक परिषद झाली त्याचे ते अध्यक्ष होते. त्यानंतरचा मुद्दा आहे, स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा राजश्री शाहू महाराजांनी अंमलात आणला. स्त्रियांच्या अत्याचारावर प्रतिबंध करणारा पहिला कायदा कोणी आणला? तर राजश्री शाहू महाराजांनी अंमलात आणला. त्यानंतरचा मुद्दा आहे, गडहिंग्लज व सिरोड या भागामध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी जिनिंग फॅक्टरी सुरू केली. कोणी? तर शाहू महाराजांनी. शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेले वृत्तपत्रे कोणते? तर विजय मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. हा प्रश्न आधी झाला आहे, पण यामध्ये 2 वृत्तपत्र वाढलेले आहेत, म्हणजे दुसरा PYQ असणार हा. राजश्री शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेले वृत्तपत्र कोणते? विजय मराठा, तरुण मराठा, मराठा 2 आहेत. विजय मराठा, तरुण मराठा आणि कैवारी आणि तेज लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा मुद्दा, केब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांचा सन्मान त्यांच्या शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सदस्यत्व व डॉक्टर ऑफ लॉज ही मानद पदवी देऊन केला. कोणी? केब्रिज विद्यापीठाने. त्यानंतरचा मुद्दा आहे, श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली. कोणी? शाहू महाराजांनी. श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना हा PYQ म्हणजे सगळंच यामध्ये जे आलेले नोट्स स्वरूपात आहे ते PYQ मधीलच आहे. श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना कोणी केली?
आता राजश्री शाहू महाराजांनी. त्यानंतरचा मुद्दा आहे 1917 खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या 11व्या अधिवेशनात 10 वर्ष तरी जातवा प्रतिनिधी देण्याचा हक्क असावा. किती? 10 वर्षे तरी जातवा प्रतिनिधी देण्याचा हक्क असावा अशी जाहीर मागणी राजश्री शाहू महाराजांनी केली. त्यानंतरचा मुद्दा आहे की राजश्री शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या नेमणुका केल्या जात. खालील अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात कार्यरत होते. तर त्यामध्ये कोणते अधिकारी होते? तर रामचंद्र सखाराम कांबळे, धोंडेदेव रामचंद्र वटकर आणि दत्तू पवार हे 3 अधिकारी होते जे अस्पृश्य मानले गेलेले होते, पण त्यांना अधिकारी म्हणून महसूल खात्यामध्ये कार्यरत होते. राजश्री शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदावर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या नेमणुका केल्या. त्यामध्ये खालील अधिकारी कार्यरत होते. तर त्यामध्ये कोण कोण होते? रामचंद्र सखाराम कांबळे, घोडेदेव रामचंद्र वाटकर आणि दत्तू पवार. लक्षात ठेवा. राजश्री शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूर येथे केलेल्या हॉटेलचे नाव सत्यसुधारक हॉटेल केले. कोणी? शाहू महाराजांनी. शाहू महाराजांच्या सहकार्याने गंगाराम कांबळे यांनी कोल्हापूर येथे केलेल्या हॉटेलचे नाव सत्यसुधारक हॉटेल असे केले. लष्करी शिक्षण देणारे इन्फेंट्री स्कूल सुरू केली. कोणी? शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांनी लष्करी शिक्षण देणारे इन्फेंट्री हे स्कूल सुरू केले. त्यानंतरचा मुद्दा आहे की 28 सप्टेंबर 1919च्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा काढल्या गेल्या. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवल्या. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या 8 पैकी 3 शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतरचा मुद्दा आहे की राजश्री शाहू महाराजांचे वर्णन नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा शब्दामध्ये कोणी केलं? तर धनंजय कीर यांनी असा उल्लेख केला. म्हणजे असं वर्णन राजश्री शाहू महाराजाबद्दल केलं. कसं? तर नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत अशा शब्दामध्ये धनंजय कीर यांनी राजश्री शाहू महाराजांबद्दल वर्णन केलेले आहे. त्यानंतर राजश्री शाहू महाराज म्हणायचे की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी त्यावेळेस म्हणजे शिक्षणाचे महत्त्व सांगून म्हणजे शिक्षण सक्तीचं केलं होतं. तर ते याच्यासाठी कारण त्यांचं म्हणणं होतं की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही, म्हणून सक्तीच्या शिक्षणासाठी शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर बघा राजश्री शाहू महाराज म्हणाले की प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक आणि उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही. म्हणजे प्राथमिक शिक्षणावर तर माझा भर आहेच, त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणसुद्धा महत्त्वपूर्ण आहे, हे राजश्री शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. तर हे आपण राजश्री शाहू महाराजावर आतापर्यंत आलेले PYQ हे नोट्स स्वरूपामध्ये बघितलं आहे नोट्समधून. तर त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर आतापर्यंत आलेले जे PYQ आहे ते नोट्स स्वरूपात सरांनी दिलेले आहेत. तर ते आपण बघूया. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यामध्ये होते. ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. कोण? तर ते अस्पृश्य असल्यामुळे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. त्यांच्या कुटुंबाच्या जातीय व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीरांच्या शिकवणावर विश्वास होता. त्यांच्या शाळेतील शिपाईबाईंना त्यांचे दप्तरे अस्पृश्य वाटे. कबीर यांना आंबेडकर यांच्या 3 गुरूंपैकी एक मानत. म्हणजे कबीर यांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कबीर यांना त्यांच्या 3 गुरूपैकी एक मानत. मग पहिले गुरु गौतम बुद्ध, दुसरे महात्मा फुले आणि तिसरे कबीर. म्हणजे कबीर, गौतम बुद्ध आणि महात्मा फुले हे 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते. म्हणजे ते स्वतः गुरु मानत होते त्यांना.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केव्हा मिळाली? तर 1923ला. कोणी दिली? लंडन विद्यापीठाने. कशासाठी? तर अर्थशास्त्रातील द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधासाठी त्यांना ही पदवी देण्यात आलेली होती. त्यानंतरचा मुद्दा आहे की एम एसाठी बाबासाहेबांचा प्राचीन भारतीय व्यापार हा प्रबंधाचा विषय होता. एम.एसाठी बाबासाहेबांचा कोणता विषय होता प्रबंधाचा? तर प्राचीन भारतीय व्यापार हा प्रबंधाचा विषय होता बाबासाहेबांचा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने PhD प्रदान केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने काय केली? तर PhD प्रदान केली. त्यानंतर आणि हे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? तर लंडन विद्यापीठाने 1923ला. तर अर्थशास्त्रातील द प्रॉब्लेम ऑफ रुपीसाठी हा प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित रिवाईज करायचं. त्यानंतरचा मुद्दा बघूया. 1942 ते 46 या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली. जेव्हा 1942-46चा कार्यकाळ होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर कामगार खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळावर 1942ला नियुक्ती झाली होती. त्यानंतरचा मुद्दा बघूया. सायमन कमिशन, युनिव्हर्सिटी रिफॉर्म समिती, राहेल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स व साऊथ ब्युरो कमिटी यात विविध विषयाचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपली साक्ष नोंदवली होती. सायमन कमिशन, युनिव्हर्सिटी रिफॉर्म समिती, राहेल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स व साऊथ ब्युरो कमिटी यामध्ये विविध विषयाचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय साक्ष नोंदवली होती. त्यानंतरचा मुद्दा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन पक्ष स्थापन केला होता. कोणता पक्ष? शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी तयार केला. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघूया. मुंबई प्रांताच्या कार्यमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा संमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार व सक्तीचे करण्याची जबाबदारी ही नक्की कोणावर होती? ते मुख्यत्वे B.R. आंबेडकर यांनी कडक टीका केली. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा सहमत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार व सक्ती करण्याची जबाबदारी ही नक्की कोणाची ही मुख्यत्वे यावर म्हणजे याच्यावर B.R. आंबेडकरांनी कडक टीका केलेली आहे. बरोबर आहे. मुंबई प्रांताचा जो कायदेमंडळ आहे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणार असा एक कायदा केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि त्याची जबाबदारी कोण घेणार यावर टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्यानंतरचा मुद्दा बघूया. मूकनायकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेख. मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय आहे तर वर्तमानपत्र आहे, नियतकालिक आहे ते. तर यामध्ये मूकनायकामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या नियतकालिकाने इशारा दिला होता की काय इशारा होता ते? मुंबई इलाक्यामध्ये निघत असलेली बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे ही संबंध पाहणारी आहेत. अशा पत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणती एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा जर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. हे मूकनायकमध्ये अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता त्यांनी. त्यानंतरचा मुद्दा बघूया. 1927मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला समाज कोणता? समता संघ. या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितरामध्ये सहभोजनाचा समावेश होता. म्हणजे जो समता संघ होता, समता संघाची स्थापना केव्हा? 1927
हा प्रश्न आलेला आहे आधी पण. 1927 समता संघ, 1927ला समता संघ स्थापन झाला. कोणी स्थापन केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर यामध्ये दलित आणि दलितोत्तर म्हणजे दलित लोक आणि जे दलित नाहीत ते म्हणजे ब्राह्मण वगैरे, तर यांच्यामध्ये सहभोजनाचा कार्यक्रम होत होता. त्यानंतरचा प्रश्न बघू, म्हणजे मुद्दाच आहे, प्रश्नाचं स्वरूप हा प्रश्नच आहे पण ते मुद्दे स्वरूपात त्यांनी दिलं आहे. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना बाबासाहेबांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 1927 साली डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुद्धा सुरू केले. तर बहिष्कृत भारत हे पाक्षिक केव्हा सुरू झाले? तर 1927ला. पाक्षिक म्हणजे जे 15 दिवसांनी प्रकाशित होते ते. त्यानंतर बाबासाहेबांबद्दल आलेलेच प्रश्नांचे जे मुद्दे स्वरूपात आहेत ते अभ्यासणार आहोत. अजून दुसरे आहेत ते 25 डिसेंबर 1927 रोजी 25 डिसेंबर 1927 रोजी गंगाधर सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण अनुयायाच्या मदतीने मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले. म्हणजे मनुस्मृतीचे दहन महाड येथे झालेलं आहे. तर महाड रायगड जिल्ह्यातील महाड हे एक तालुका आहे आणि ते केव्हा झालं होतं? तर 25 डिसेंबर 1927. 25 डिसेंबर 1927 रोजी गंगाधर सहस्त्रबुद्धे या ब्राह्मण अनुयायाच्या मदतीने मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले. त्यानंतर 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी बी.आर. आंबेडकरांनी सत्याग्रह केला. केव्हा? 1930 साली. काळाराम मंदिर कुठं आहे? तर नाशिक जिल्ह्यात. तर अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी केव्हा सत्याग्रह केला? तर 1930ला, लक्षात ठेवायचं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, माणगाव येथील परिषदेत डॉक्टर आंबेडकर अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे शाहू महाराजांनी सांगितले होते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, भंडारे, भाष्य आणि दादासाहेब रुपवते हे आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या पक्षात काँग्रेसचे सभासद झाले होते. त्यानंतर बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली? तर बी.आर. आंबेडकरांनी केली. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांना अस्पृश्यतेचा सखा म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला? राजश्री शाहू महाराज यांना अस्पृश्यतेचा सखा म्हटलं आहे. कारण राजश्री शाहू महाराजांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्या कार्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या आधीपासून ते अस्पृश्यता निवारणासाठी काम करत होते. कोण? राजश्री शाहू महाराज. त्यानंतर देशाचे दुश्मन या पुस्तकाच्या खटल्याचे वकीलपत्र बी.आर. आंबेडकर यांनी घेतले होते. देशाचे दुश्मन या पुस्तकांच्या खटल्याचे वकीलपत्र बी.आर. आंबेडकर यांनी घेतले होते. फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम, रिझल्ट इन हिंदुझम आणि बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये बी.आर. आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे ग्रंथ आहेत कोणते? फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम, रिडल्स इन हिंदुझम, बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केले आहे. त्यानंतर म्हणजे मी जरी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणी? बाबासाहेबांनी येवला या ठिकाणी एक परिषद होती त्यामध्ये केलं होतं. येवला हे नाशिकमध्ये आहे वाटते. येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी काय घोषणा केली होती? मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती. ते त्याच वर्षी निरोधले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. हे बरोबर आहे. म्हणजे नागपूर या ठिकाणी त्यांनी दीक्षाभूमी घेतली होती. त्यानंतर एक मिनिट, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला होता. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेबांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर माणगाव परिषदेत जन्मलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता म्हटले होते. ते माणगाव या ठिकाणची परिषद होती. वर्तमानपत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आहे कोणतं? जनता, समता
आणि प्रबुद्ध भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहेत. बहिष्कृत हितकारणी सभेची उद्दिष्टे. बहिष्कृत हितकारणी सभेची उद्दिष्टे 20 जुलै 1924ची आहे बहिष्कृत हितकारणी सभा, 20 जुलै 1924. तर त्यामध्ये उद्दिष्टे कोणते कोणते होते ते बघूया. अस्पृश्य लोकांनी स्पृश्य म्हणजे जे स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकांचे अधिकार बजावण्याच्या कामात मदत करावी. स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे. मृत जनावरे ज्याची त्यांनी उडावी. कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी सीताराम सितवरकर होते. त्यानंतर मजूर पक्ष बाबासाहेबांचा आहे कोणता 1936. तारीख पण लक्षात ठेवायची कारण महत्त्वाची आहे. 1936 स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केली 1936ला. त्यांचे उद्दिष्ट कोणते आहेत? दलितांच्या राजकीय हक्कासाठी होत आहे. दलितांच्या राजकीय हक्कासाठी काबाड कष्ट करणाऱ्यांचे हित पक्षाने जोपासले. जनता या पक्षाचे मुखपत्र होते. स्वातंत्र्य मजूर पक्षाचे मुखपत्र कोणते होते? तर जनता. जनता हे स्वातंत्र्य मजूर पक्षाचे मुखपत्र होते. कोणतं? जनता. लक्षात ठेवायचे. पक्षाने 1937च्या निवडणुका लढवल्या होत्या. कोणी? स्वातंत्र्य मजूर पक्षाने 1937च्या निवडणुका सुद्धा लढविल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेची कालानुक्रम. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. कधी जो म्हणजे कालानुक्रम लावायला विचारले जाते. बहिष्कृत हितकारणी सभा 20 जुलै 1924ची आहे. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन 19 जुलै 1942चं आहे. तारीख लक्षात नाही राहिली तरी चालेल पण इसवी लक्षात ठेवलेलं बरं. बहिष्कृत हितकारणी सभा 1924. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन 19 जुलै 1942. पीपल एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया 1955चं आहे. 4 मे 1955. तर हे आपण राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल PYQ जे आहे 2011पासून 2024पर्यंतचे ते नोट स्वरूपामध्ये विदर्भ IAS अकादमीने नोट स्वरूपामध्ये पुस्तक तयार केलेली आहे. तर त्या पुस्तकातले आपण 2 समाजसुधारकावर असणारे PYQ आपण म्हणजे नोट स्वरूपामध्ये या ठिकाणी अभ्यासला आहेत. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला ही पुस्तक विकत घ्यायची असेल तर तुम्ही ते विकत घेऊ शकता. धन्यवाद.